एकीकडे सांगली जिल्हा परिषदेवर जप्तीची कारवाई होणार का? सांगली न्यायालयाकडून असे जप्तीचे आदेश देण्यात आलेत। अधिकाऱ्यांची खुर्ची टेबलही जप्त करण्याचे आदेश देण्यात आलेत। परिषदेनं ठेकेदारांचे 20 लाखांचं बिल थकवल्याचा दावा करण्यात आलाय। तर सांगली जिल्हा परिषदेवर जप्तीची कारवाई होणार असल्याचं कळत आहे। सांगली न्यायालयाकडून जप्तीचे आदेश देण्यात आलेत। अधिकाऱ्यांची खुर्ची आणि टेबलही जप्त करण्याचे आदेश आता न्यायालयाकडून देण्यात आलेत। परिषदेनं ठेकेदारांचं 20 लाखांचं बिल थकवल्याचा दावा करण्यात आलाय। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी शरद सातपुते आहेत। शरद, सांगली जिल्हा परिषदेवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले, काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? अगदी दीपाली, 2009 साली श्री प्रोडक्ट या कंपनीकडून जिल्हा परिषद या संस्थेने वॉटर प्युरिफायर रिक्वायरमेंट केली होती आणि त्या श्री प्रोडक्ट कंपनी रजिस्टर टेंडर भरून याची प्रक्रिया पूर्ण केली होती, पण अद्याप करता आलं नसल्यामुळे यांनी ते श्री प्रोडक्ट कंपनीचे ओनर यांनी मॅनेजमेंट यांनी कोर्टात दावा केला होता बिल देण्यासाठी आणि त्या दाव्याच्या अनुषंगाने आदेश झाल्याचं समजते की या जिल्हा परिषद सांगलीवर जप्तीची कारवाई करण्यात यावी। नुसार तिथून पथक आलेलं आहे सांगली येथे जिल्हा परिषदमध्ये आणि कारवाईची सुरुवात झालेली आहे इथे। दीपाली, धन्यवाद शरद। आणखी शरद, खरं तर हे अधिकाऱ्यांची खुर्ची आणि टेबलही जप्त करण्याचे आदेश देण्यात आले, नेमकं काय सांगाल यावर? अगदी ही अशा नामुष्की ही सांगली जिल्हा परिषद असे किंवा प्रशासन असू दे, या पद्धतीची कारवाई म्हणजे जिल्हा प्रशासनाची नामुष्की म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। फक्त 20 लाख रक्कम ही इतकीच ही रक्कम आहे आणि या रकमेपोटी ही कारवाई करण्यात आल्यामुळे याबाबत शहरात आणि जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात याबाबत फार सांगली जिल्ह्याच्या नामुष्कीला सामोरे जावं लागणार आहे प्रशासनाला। नक्की प्रशासनाकडून काही स्पष्टीकरण देण्यात आलंय का या बाबतीत? अद्याप काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही, पण थोड्या वेळानंतर कदाचित पत्रकार बैठक होण्याची शक्यता, तिथले सीईओ जे आहे धोरमिसे मॅडम याबाबत प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे। दीपाली, नक्कीच धन्यवाद शरद, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय सांगली जिल्हा परिषदेवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। सांगली न्यायालयाकडून हे जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत। अधिकाऱ्यांची खुर्ची आणि टेबलही जप्त करण्याचे आदेश दिलेत, त्यामुळे खरं तर जिल्हा परिषदेवर नामुष्की ओढवलेली आहे।